रिपब्लिकन पक्ष यापुढे भविष्य काळामध्ये समृद्धी मंडळ उभं राहणार नाही। कारखान्याची अवस्था अत्यंत वाईट परिस्थितीत आहे। हे जरी 100 कोटी म्हणत असते, एखादा सीझन निघेल 300-400 कोटीचं जर कारखान्यावर कर्ज असेल, त्या संदर्भात ते कर्ज कसं मिटवायचं या संदर्भात कसलं नियोजन नाही। काल परवा त्यांनी शेतकऱ्यांची काही देणी दिली, परंतु बाहेरून जाण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर ऊसाचं हे होतं, तोटा होतोय। तो तोटा कशातून भरून काढणार हे काही सांगितलं जात नाही। तालुक्यात ऊस निर्मितीच्या कसल्या प्रकारचा कार्यक्रम नाही। अशा पद्धतीने कारखाना स्वतःहून मरणावस्थेकडे नेण्याचं काम गायकर आणि त्यांची मंडळी करत आहे आणि सर्व पक्षाचे लाभार्थी त्या ठिकाणी ते आहेत। ते लाभार्थी असल्यामुळे ते गायकरांचे लाभार्थी आहेत, पक्ष म्हणून त्या ठिकाणी नाही तर गायकरांचे लाभार्थी असल्यामुळे जिल्हा बँकेतले असतील त्यांचे काही नातगोत किंवा साठेलूट असेल, इतर तालुक्यातील ज्या काही कारखान्यासाठी जी काही एवढी धडपड करते संचालक होण्याची, तिथं काहीतरी असेल, यातून तीच लोक त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतात आणि ती लोक गायकरांचं पाठराखण सातत्यानं करतात। काही चुकलं तरी त्या ठिकाणी हे करतात, पण चुकीच्या कामावर किंवा भ्रष्टाचाराच्या संदर्भात जे काही आरोप होतात त्या आरोपावर मात्र ते कोणी जे लाभार्थी आहेत ते त्या ठिकाणी बोलत नाही आणि कसल्या प्रकारचं शेतकऱ्यांच्या हिताचा कारखाना राहिलाय असं मला वाटत नाही। भविष्यात तो एखादा सीझन करेल, त्यानंतर मात्र पुढचा सीझन होईल असं वाटत नाही। ज्या पद्धतीनं कर्ज उभारणी केली ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत आहे। निव्वळ कर्ज करणे आणि त्या कर्जाच्या आज ते सांगतात का आम्ही कसं, आपले शेतकऱ्यांचे नेते कॉम्रेड अजित नवले यांनी बऱ्याच वेळा सूचना केल्या, खर्चाच्या बाबतीत असतील तेव्हा हे असतील, तात्पुरतं समाधान त्यांचं त्या ठिकाणी करण्याचा हे करतात। आम्ही अजित नवलेशी सातत्याने बोलत आलो, आपण जे काही आहोत चळवळीतले कार्यकर्ते, आपण लोकांशी बांधील आहोत, सर्वसामान्य शेतकऱ्यांशी कष्टकरी जनतेशी बांधील आहोत। कारखान्याच्या संदर्भातली भूमिका तुमची स्पष्ट असली पाहिजे, पण त्यांना बोलून त्या ठिकाणी गुंडाळण्याचा कार्यक्रम सातत्याने होतोय। अजित नवलेंना मी सांगितलं, डॉक्टर साहेब तुम्ही भूमिका घ्या, नाहीतर याचं सर्व अपयशाचं खापर तुमच्यावर सुद्धा फोडलं जाईल। ज्या पद्धतीनं कारखाना चालवतात त्यातल्या आर्थिक नियोजनाच्या बद्दल कसल्या प्रकारची माहिती बाहेर येत नाही आणि जे काही ते सांगत असतात का आम्ही खर्च कमी केला, असा काही प्रकार झालेला नाही। मोठ्या प्रमाणात देणी आहे। आज रिक्त जागा भरण्यासंदर्भात एका संचालकाचं तर म्हणणं असं आलं का जो 50 लाख रुपये त्याच्या नावानं कर्ज घेईल असा संचालक आपण घेऊया, म्हणजे या कारखान्यातील संचालक पदाचा निलाव सुद्धा या ठिकाणी सुरू झाला। तो चळवळीतला कार्यकर्ता किंवा शेतकऱ्यांच्या बंधूचा असला पाहिजे, राष्ट्रीय असला पाहिजे असं काही नाही। मी त्यांना सांगितलं तालुक्यातील 2 नंबरचे धंदे करणारे लोक 50 लाख 1 कोटी रुपये तुम्हाला देऊ शकतात, त्यांना संचालक करा आणि आहे त्या संचालक मंडळांना राजीनामा द्यावा आणि जे 50 लाख 1 कोटी रुपये देतील तुमच्या हिशोबानं अशाला संचालक करा आणि अशा पद्धतीनं कारखाना चालवण्याची जी प्रवृत्ती आहे ती शेतकऱ्यांच्या हिताची नाही, शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे। म्हणून आम्ही रिपब्लिकन पक्षाने भूमिका घेतली, समृद्ध शेतकरी मंडळातून जाणार आहोत। त्या ठिकाणी कामगार जे आहेत, मागे मी एका कामगाराच्या बाबतीत बोलत होतो, काय नाव भालेराव, त्याच्या कामावर असताना त्या ठिकाणी त्याचा शेतकऱ्याला पाय जाळायला लावतात आणि 2-3 महिने तो घरी बसून होता। त्याला कारखान्यानं कसल्या प्रकारची भरपाई देण्याचा प्रयत्न केला नाही, उलट त्याचा पगार सुद्धा काढला नाही, रजेचा पगार सुद्धा काढू शकले नाही। मग ही माणसं पाहून करतात का? त्या ठिकाणी दुसरे थोडे आपले खरात आहे, खरे ड्युटीवर असताना त्या ठिकाणी त्या ठिकाणी अपघाती निधन झालं, त्यांच्या परिवाराला कोणाला घेण्याची इच्छा झाली नाही, पण एखाद्या व्यक्तीचा संचालकाचा माणूस मुलगा असेल, नातेवाईक असेल, तो जर गेला तर तातडीने त्या ठिकाणी त्याला घेतलं जातं। ही जी काही प्रवृत्ती आहे ती जातीय याच्यातून दृष्टिकोनातून पाहण्यासारखी असे आम्हाला वाटते। निश्चितप्रमाणे याचे सर्वांचे दोषी सीताराम गायकर आहेत, त्यांनी कारखान्याचं सर्वस्व स्वीकारलेलं आहे आणि आमदार त्या पलीकडे जाऊन कारखान्याची एखादी मिटिंग काय बोलत नाही, फक्त ज्यावेळी निवडणूक आली म्हणून त्या लोकांना पुढे बनवण्यासाठी
100 कोटीचं गाजर या ठिकाणी दाखवून ते आम्ही आणणार आहे आणि या तालुक्याचं हे करणार आहे. त्याही पलीकडे आमदारांच्या बाबतीत अशा तक्रारी प्रचंड येतात. त्यांची भाषाशैली वेगळी आहे. काल परवा त्यांना समाजातून काम करणारे काही कार्यकर्ते असतील किंवा हे असतील ते त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न विचारले किंवा काही झाले तर ते त्यांना भिकार भंगार म्हणतात किंवा त्या ठिकाणी आमदारांनी जी काही कामं आणली असतील, विकासाची कामं करत असतील, त्याच्यातील आमदारांचे ते डमी ठेकेदार आहेत. ठेकेदार कोण असेल तर या तालुक्याचा आमदार आहे, तोच त्यांची त्या ठिकाणी हे करत असतो. त्यांनी त्यांची माणसं त्यांनी घेतलेलं ठेका असतो, त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटलेले असतात, ते डमी असतात. मूळ घेऊन जातं कोणाच्या खिशात जात याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून आपण सर्वांना विनंती आहे, या तालुक्यात चाललेला अगस्ती कारखान्याचा भ्रष्टाचार, त्याप्रमाणे तालुक्यात वाढणाऱ्या अपप्रवृत्ती आणि याच्या विरोधामध्ये आपण रिपब्लिकन पक्ष आवाज उठवणार आहे. आपल्या सर्वांच्या साथीची गरज आहे. आम्ही सर्व त्या तालुक्यातील जनतेच्या जे प्रश्न आहेत त्याचे ऐरणीवर आणण्याचं काम या निमित्ताने रिपब्लिकन पक्ष करणार आहोत. आम्ही काही प्रश्न उपस्थित केले, त्यांना काही प्रश्न विचारले, त्याची उत्तरं द्यावी. अन्यथा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने एक मोठं आंदोलन उभं करण्याचं तालुक्यातील सर्व संघटनांना बरोबर घेऊन आंदोलन उभं करण्याची तयारी रिपब्लिकन पक्ष बाहेर पडत आहोत. सरकारच्या भविष्यातल्या निवडणुकांमध्ये त्या योग्य ती भूमिका आम्ही घेणार आहोत. परंतु ज्या काही गोष्टी आमच्या निदर्शनात आल्या त्या तुमच्यापुढे मांडण्याचा विशेष हे आहे. आता ते दुसरा एक प्रश्न आहे, कारखान्याच्या आधुनिकीकरणाच्या नावाखाली विस्तारीकरण करून 28 कोटी रुपये खर्च केले, परंतु त्यातले 22 कोटी रुपये त्यांनी याचा हिशोबही लागत नाही. हा कारखाना आपल्याकडे राज्य सहकारी बँकेकडे असताना तो जिल्हा सहकारी बँकेकडे आणला आणि मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून घेतला आणि त्या ठिकाणी विस्तारीकरणाच्या नावाखाली जो पैसा उभा केला त्यातून कसल्या प्रकारचा हिशोबाचा ताळमेळ लागत नाही. बऱ्याच वेळी चर्चा झाली पण ती काही कसल्या प्रकारचं काही केलं जात नाही. हे काही प्रश्न मी एकटाच मांडतो अशातलं काही नाही. मला उशीर झाला असेल मांडण्यासाठी. आम्ही ठरवत होतो का यात सुधारणा होती, गायकरांच्या कामकाजामध्ये सुधारणा होती आणि आमदारांना त्या कारखान्यामध्ये लोडून करण्याचं काही कारण नाही. त्यांचे वडील आहेत, त्यांच्या वडिलांनी त्या ठिकाणी प्रश्न मांडावेत, त्यांचे त्या ठिकाणी हे करावं, त्यांनी ते कारखान्यातली सुधारणा सांगावी. पण मीच या सर्व तालुक्याचा मालक आणि कारखान्याचा सहकारी संस्थेचा मीच मालक आहे, अशा प्रकारची आमदाराची जी माजुरी वृत्ती या ठिकाणी निर्माण झाली. रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं, आंबेडकरी समुदायाच्या वतीनं अगस्ती कारखान्याच्या कारभार कामकाजाच्या विषयी आणि या तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या मनात असणारे प्रश्न, शंका या संदर्भातल्या या ठिकाणी विरोधी पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही भूमिका मांडणार आहोत. गेली 25-30 वर्षापासून या तालुक्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रात, सहकार क्षेत्रात रिपब्लिकन पक्षानं अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची साथ त्या वेळच्या राजकीय परिस्थितीनुसार किंवा शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे काही मंडळ निर्माण होतात त्या मंडळाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही केलेलं आहे. मागच्या वर्षी झालेली आमदार किंवा गायकर साहेबांच्या याच्या नेतृत्वात झालेली अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक या समृद्धी मंडळ आणि शेतकरी मंडळ या शेतकरी विकास मंडळ यामध्ये निवडणूक झाली होती. त्याच्या मागील निवडणुकीत सुद्धा शेतकरी मंडळ आणि समृद्धी मंडळ अशी निवडणूक झाली. त्या दोन्ही निवडणुकीमध्ये आम्ही रिपब्लिकन पक्षाची अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली आहे. असणाऱ्या शेतकरी समृद्धी मंडळाचा एक सदस्य आम्ही त्या ठिकाणी एक प्रमुख कार्यकर्ता या नात्यानं जे मंडळ होतं 5-6 मंडळ याचं शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना, त्यामध्ये रिपब्लिकन पक्ष एक सुद्धा घटक पक्ष होता आणि 2 निवडणुकीत रिपब्लिकन पक्षानं महत्वाची भूमिका बजावली. या निवडणुकीत मागे झालेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्यामध्ये रिपब्लिकन पक्षानं अत्यंत जोमानं काम केल्यामुळं शेतकरी समृद्धी मंडळ सत्तेत आलेलं आहे. परंतु शेतकरी समृद्धी मंडळ सत्तेत आल्यानंतर या कारखान्याविषयी असणारे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नासंदर्भात किंवा ज्या समस्या ज्या हेतूनं लोकांनी मतदान केलं त्या हेतूला समृद्धी मंडळ त्या ठिकाणी फारसं समाधानकारक त्यांचं कामकाज झालेलं नाही. प्रत्येक वेळी कारखान्याची संदर्भात आपण भावनिक आव्हानं करायची का शेतकरी अडचणीत आहे, कारखाना अगस्ती कारखाना कामधेनू आहे आणि शेतकऱ्यांना, कामगारांना वेठीस धरून त्या कारखान्यामध्ये जे काही
कारभार केला सत्तेचा, तो सत्तेसाठीच केलेला आहे. पहिलं त्या ठिकाणी कारखान्यावर मोठमोठे आरोप पण प्रत्यारोप पण झालेले आहेत. याचे सर्व साक्षीदार आम्ही आहोत. आमच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक, हे जे काही समृद्धी मंडळ आहे त्यांचं सत्ताधारी मंडळ आहे, त्या मंडळाचा एक घटक म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करण्याचं आम्ही केलं. परंतु विद्यमान चेअरमन आणि व्हाईस चेअरमन असतील किंवा ते असेल सर्व काही संचालक मंडळ आहे, ते कसल्या प्रकारच्या समृद्धी मंडळीच्या नेते मंडळीला कोणाला विश्वासात न घेता परस्पर निर्णय जाहीर करतात आणि ज्यावेळी गरज पडेल, ज्यावेळी अडचणी वाटतील त्यावेळी मात्र समृद्धी मंडळाच्या आतापर्यंत झालेल्या 4 बैठका आहेत, हे 3 ते 4 बैठका झालेल्या आहेत. प्रत्येक बैठकीमध्ये तेच रडगाणं त्या ठिकाणी जायचं आणि त्या तालुक्यातील सहकारामध्ये काम करणारे किंवा इतर काही विरोधी पक्षाच्या लोकांनी जे काही प्रश्न उपस्थित केले त्याला उत्तर न देता आम्हीच कसं चांगलं काम करतो अशा प्रकारचं हे केलेलं आहे. आपल्या सर्वांना सांगण्यासारखं आमच्याकडे एकच आहे, हा कारखाना उभा करण्यामध्ये दादासाहेब रुपवतेंचं मोठं योगदान आहे. त्या कारखान्यामध्ये त्या ठिकाणी अरुण रुपवते असतील, दादासाहेब असतील, त्यावेळेचे स्वीकृत संचालक होते किंवा ते शासन नियुक्त संचालक होते. त्यानंतर या तालुक्यातील आंबेडकरी समुदायाला कुठेही प्रतिनिधित्व दिलं गेलेलं नाही. आम्ही सातत्यानं मागणी केलेली होती. सहकारातल्या सर्व निवडणुकीत बरोबर राहिलो. मधुकररावजी पिचड यांच्या विरोधामध्ये जे काही मंडळ निर्माण झाली त्या मंडळात आम्ही हिरिरीने भाग घेतला. गायकवाड आणि त्यांच्या बरोबरच्या असणाऱ्या लोकांना सत्ता मिळवलेली, पण सत्ता मिळाल्यानंतर निश्चितपणे ते रिपब्लिकन पक्षाला जाणीवपूर्वक असं हे करतात. मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आम्हाला शब्द दिला होता का स्वीकृत सदस्य म्हणून आम्ही त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाला घेऊ. आमदारांना अगोदर जाहीर करून टाकलं होतं CPM CPI ला ज्या 2 जागा देणार, दोन्ही जागा दिल्या, तुम्हाला मी देणार नाही. पण गायकवाडांनी त्या ठिकाणी हे मंडळ उभं राहताना उमेदवार उभी करताना खूप मोठी सर्कस आम्हाला करावं लागली. माझ्या गावामध्ये एक संचालक महिला द्यावी लागली होती आणि ती सुद्धा आम्ही स्वीकारली होती. आणि जे काही निवडणुकीमध्ये हे झालं त्या ठिकाणी आमच्या सर्वांचं त्या पहिल्यापासून आंबेडकरी समुदायात चळवळीत काम करण्याच्या कार्यकर्त्यांचा रोष असा आहे. या तालुक्यात प्रथमतः आदिवासी आणि बहुजन समाज अशा प्रकारचा जातीवाद गायकवाडांनी केला आणि ही निवडणूक जिंकलेली आहे. आजपर्यंत पिचडांनी कधी पण आदिवासी आणि बहुजन समाज असं काही केलेलं नव्हतं. आणि त्या पिचडांच्या सोबत बहुजन समाजाचे नेते म्हणणारे गायकवाड त्यावेळी त्या ठिकाणी असायचे. आणि कारखाना जो काय अडचणीत आला, कर्ज झालंय, याला जसे पिचड जबाबदार आहे, मधुकरराव पिचड जबाबदार आहे, पण त्या पापाचे वाटेकरी म्हणून गायकवाड सुद्धा त्या ठिकाणी आहेत. त्यावेळी ते व्हाईस चेअरमन होते. आज जे काही म्हणतंय का पिचडांनी कारखाना खाल्ला, पिचडांनी कारखाना कर्जात नेला, काही नेलं, असं काही नाही. मी या 2 बैठकीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे का आपण आपल्या पद्धतीने कसा कारखाना आणि शेतकऱ्यांना काय देऊ शकतो याचा विचार तुम्ही करावा. बाकीच्या विरोधकांच्या किंवा होणाऱ्या कारखान्यावर जे कर्ज झालं त्याला कोणी जबाबदार धरण्याचं काही कारण नाही. अशा पद्धतीने आमची भूमिका सातत्याने राहील. परंतु रिपब्लिकन पक्षाचा हे जे मंडळ झालं ते राजकीय मंडळ झालं. शिवसेनेचे 2 प्रतिनिधी घ्यायचे, काँग्रेसचे होते, शेतकरी संघटना होती, CPM CPI होते आणि रिपब्लिकन पक्ष होता. जागा वाटप सुद्धा त्या पक्षाच्या प्रतिनिधींना जागा दिल्या गेल्या होत्या, पण आम्हाला ती काही जागा देण्यात आली नव्हती. त्यांनी आम्हाला स्वीकृत सदस्य घेण्याचे काम शब्द दिला होता. आजच्या मीटिंगमध्ये चर्चा होत असताना गायकवाड म्हणले मी शब्द दिला नाही. मी गायकवाडांना सांगतो त्यांनी अगस्तीच्या मंदिरात यावं, अगस्तीवर हात ठेवून शपथ घ्यावी का मी शब्द दिला नव्हता. त्यावेळी शास्त्रांबी संघारे असतील, चंद्रकांत सरोदे असतील, रमेश असतील, गवंदे असतील, आम्ही सर्व कार्यकर्ते प्रमुख होतो. आम्ही लोकभावनेबरोबर राहण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी आम्ही माघार घेतली आणि त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला देऊ. पुढच्या गमती एकदा झाल्या का अशोकराव भांगरेंचं दुर्दैवी निधन झालं, त्यांच्या मिसेसला देण्याचा प्रयत्न दिला. तालुक्यातल्या जनतेची सुद्धा ती भावना होती. त्यानंतर आपले शांतरामजी वाळूज कम्युनिस्ट पक्षाचे एक सक्रिय कार्यकर्ते होते आणि त्यांना सुद्धा त्यांचं निधन झालं. त्यांना त्या ठिकाणी हे करण्याचं त्यांची जागा रिक्त झाली. आणि आज अलीकडच्याच काळात मीनानाथजी पांडे यांचं निधन झालं. मनमानी कारभारांनी ते कोणाचे नाव सुचवतात आणि कोणाला त्यांचे जे सोयीची माणसं असतात ते घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही मागणी केली होती. रिपब्लिकन पक्षाचा ओबीसीचा कार्यकर्ता आम्ही देतो. आम्ही काही चळवळ अशी केली नाही का जातीची चळवळ तर केलीच नाही. आमच्याबरोबर बहुजन समाजाचे कार्यकर्ते आहेत, अल्पसंख्याक समाजाचे कार्यकर्ते, शेतकरी वर्गातले लोक आहेत. आमच्याबरोबर असणारे गाव पातळीवर कार्यकर्ते गावातील राजकारणात सक्रिय काम करतात आणि त्यांच्या गावाच्या राजकारणावर प्रभुत्व सुद्धा आहे. आणि त्यातील मग जे बहुजन समाजाचे वाटणारे किंवा ओबीसीचे असणारे कार्यकर्ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी देऊ शकलो असतो. परंतु त्यांना काही खाजगी लोकांना बरोबर घ्यायचे
त्याच्याबरोबर असणारे 5-25 वर्षात असणारी जी लोक सत्तेत नाही आणि त्यांना ती जवळ तिथं पाहिजे या दृष्टिकोनातून ओबीसीची असलेली जागा ती भरण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं आमदारांचं वाक्य तर आश्चर्यजनक आहे. आमदार म्हणजे निम्मात कांद्याच्या कुटुंबातला कोणतरी पहा, म्हणजे घराणीशाही आहे का? घराण्याचा एखादा माणूस घ्यायचा आणि त्या ठिकाणी कारखाना ही मक्तेदारी आहे, त्यांची मालकी आहे का? हा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. आणि मग हे घेत असताना शेतकऱ्यांना विचारून घेतलं गेलं पाहिजे होतं. आणि चळवळीतला काम करणाऱ्या कार्यकर्ता जरी गेला असता त्या ती जागा भरून काढताना चळवळीच्या कार्यकर्ता दिली असेल. मागच्या बापूच्या जागेवर नवले घेतले, त्यांनी त्यांच्या पक्ष म्हणून घेतले तर कसे घेतले माहिती नाही, पण आमचा कुठेही विचार झाला नाही. म्हणजे ह्या पद्धतीनं इतरांच्या पेक्षाही जास्त भयानक राजकारण गायकांनी जातीचं राजकारण केलं आणि आंबेडकरी समुदायाला सत्तेपासून रोखण्याचं काम केलं. कारखानाच नाही, मार्केट कमिटीला सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सत्तेत सहभाग दिला नाही. आमचे निवड ग्रामपंचायत मतदारसंघात 38 मत होते. आम्ही जर बरोबर असतो आम्ही कुठे स्टेजवर घेतलं नाही गेलं नाही, कुठे विचारणा केली नाही, ती सुद्धा मतं मिळून त्या ठिकाणी आम्हाला घेण्याची गरज होती, ते केलं गेलं नाही. मग सहकार्यातल्या निवडणुका होत्या, त्या सहकार्यातल्या निवडणुकीमध्ये कसल्या प्रकारचं त्यांनी आम्हाला बरोबर केलं. राजकीय निवडणुकीच्या माध्यमातून जर बोलायचं झालं, आमचं म्हणणं असेल, आम्ही तर महायुतीच्या घटक पक्षातले आहोत, पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित गटाचं जे काही धुसफूस आहे जे अलीकडच्या काळात, अजित पवार गटाची मतं ट्रान्सफर होत नाही हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांचं म्हणणं आहे. भाजपबरोबर असणारी मतं असतील, एकनाथ शिंदेचा इथे काही महाराष्ट्रामध्ये किंवा नगरपालिका फारसा प्रभाव नाही, पण अजित पवार आणि भाजप आणि काँग्रेस असेल किंवा इतर पक्ष असतील जे, पण अजित पवारांची मतं महायुतीला ट्रान्सफर होत नाही. म्हणून त्या राजकारणाशी आमचं काही देणं घेणं नाही. सहकाराच्या राजकारणात आम्ही तुमच्या सोबत होतो, पण गायकरांनी आम्हाला आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे. याही पलीकडे कारखान्यातले जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, वेगवेगळे आरोप आहेत, या तालुक्यातील सर्व वेगवेगळ्या संघटना त्या संदर्भात आवाज उठवतात आणि त्याची उत्तरं दिली जात नाही. मिटिंगमध्ये आम्ही सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले होते. आता केंद्र सरकारच्या वतीनं मिळणारा 100 कोटीचा जो निधी आहे याचा बाबूलभाव पुरं करून विधानसभेची निवडणूक काढून घ्यायची का काय अशी शंका येते. लोकांची दिशाभूल करायची, पैसे येणार, पण ते पैसे वापरणार कशासाठी अशी मिटिंग मध्ये जेव्हा चर्चा सुरू झाली त्यावेळी मात्र निश्चितपणे काही धक्कादायक माहिती पुढे आली. व्यापाऱ्याचे देणे त्या ठिकाणी द्यायचे आहेत, पतसंस्थेत काही लोकांच्या नावानं कर्ज उचलले पहिले ते द्यायचे आहेत, आणि शेतकऱ्यांचे किंवा इतर देणी आहेत ती देण्याच्या बाबतीत, कामगारांच्या पगाराच्या बाबतीत मात्र त्या ठिकाणी कसल्या प्रकारचा शब्दही उच्चारला जात नाही. म्हणून हे जर पैसे घ्यायचेच असतील तर ते पैसे कोणासाठी वापरणार आहात? का तुम्ही केलेलं कर्ज असेल ते कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे नंतरचा प्रश्न, तुम्ही तो मांडलेला नाही. म्हणजे ग्रामपंचायत वार्षिक सभेमध्ये त्या संदर्भातलं काही विश्लेषण दिलं जात नाही. माहितीच्या अधिकारांमध्ये कोणी माहिती मागितली ती दिली जात नाही. म्हणून या कारखान्यामध्ये जे भ्रष्टाचाराच्या संदर्भातले जे होते, जे अधिकारी भ्रष्टाचारामध्ये अडकले होते त्यांना फक्त निलंबित केलं, तर त्यांच्याकडून ती रक्कम वसूल केली का नाही असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते उपस्थित करतात. त्यांच्या प्रश्नाला उत्तर नाही. आजही त्या संदर्भातली चर्चा होत असताना त्या ठिकाणी कसल्या प्रकारचं उत्तर दिलं जात नाही. मग ते अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम किंवा त्या अधिकाऱ्यांच्या बरोबर तुमचा त्या भ्रष्टाचारात संदर्भात केलेलं आहे का काय असाही प्रश्न निर्माण होतो. म्हणून कारखान्याच्या संदर्भातली कारखाना चालला पाहिजे, पण त्या चालवण्यासाठी समृद्धी मंडळ पुरेसे नाही. त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन राजकारण करायला पाहिजे होतं. सर्वांना बरोबर घेऊन त्या संदर्भात कारखान्याच्या भूमिका घ्यायला पाहिजे होत्या, त्या घेतल्या जात नाही. फक्त आमदार अत्यंत हेकलपणाने त्या ठिकाणी बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी सांगत असतो, काही गोष्टी सांगत असतो का जे बाहेरचं त्याचं वर्तन आहे, जे बाहेरच्या याच्यात मध्ये सुद्धा अत्यंत बालिश प्रमाणे त्या ठिकाणी विधानं केली जातात. त्या ठिकाणी म्हणजे कम्युनिटीमध्ये किंवा मस्ती आल्यासारखं राजकीय बोलत असतात. विकासाच्या काळा संदर्भातलं जे काही असेल त्याचं धोरण निश्चितपणे त्याचं स्वागत आहे, पण असं नाही का त्यांनीच विकास केलाय. त्या 40-45 वर्षात पाण्याचा प्रश्नासंदर्भात या तालुक्यातील जनतेनं विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना संघर्ष करून ते प्रश्न सोडून घेतलेले आहेत. तुम्ही ऐकते आलाच आणि तुम्ही त्या ठिकाणी सत्तेसाठी एखाद्या दुसऱ्या पक्षाबरोबर सत्ताधारी पक्षाबरोबर गेलात. ज्या पक्षातून निवडून आले त्या पक्षाला जे लोकांनी लोकवर्गणी काढून त्यांना निवडून दिलं होतं आणि त्यांनी मात्र आता निवडून आल्यानंतर मी माझा मालक आणि अजित पवार माझे मालक हे सांगतील ते करतील अशा प्रकारचं धोरण स्वीकारून या तालुक्यातील लोकांशी विश्वासघात केलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे निवडणुकीच्या काळातली भूमिका त्या ठिकाणी निश्चितपणे राहील आणि सांगितले जाऊ. पण कारखान्यामध्ये सुद्धा
त्या ठिकाणी त्यांची एकाधिकारशाही त्या ठिकाणी चालते. कारखान्याच्या निवडणुकीपासून येणार एकाधिकारशाही चालते आणि गायकर त्या ठिकाणी त्यांना साथ देतात किंवा गायकर त्याचे संमत आहेत किंवा त्याचे संलग्न जॉईन आहेत का असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. आजही कारखान्याच्या संदर्भातल्या बऱ्याचशा प्रश्न आहेत. आमच्या दृष्टिकोनातून सामाजिक प्रश्न एकच आहे, या कारखान्यामध्ये मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी संधी दिली गेलेली नाही किंवा भरती केली गेली नाही. मागच्या दारांना मात्र डायरेक्टर साहेबचे नातेवाईक भरले जातात, रोजंदारीवर भरतात किंवा कायम करतात. काही ठिकाणी ड्रायव्हर त्यांच्या ड्रायव्हरला संचालकांच्या ड्रायव्हरला त्या ठिकाणी ऑर्डर दिल्या जातात, तेच त्यांच्या गाडीवर ड्रायव्हिंग करतात. ते मात्र कारखान्याचे कामगार म्हणून त्या ठिकाणी त्यांना मान्यता दिली गेलेली आहे. आणि जे काही मागासवर्गीय कर्मचारी तेथून निवृत्त झाले त्यांना अनुकंपाच्या ठिकाणी भरू शकत नाही, पण मात्र त्यांच्या नातेवाईकाच्या ठिकाणी अनुकंपाची भरती होते, ही एक अत्यंत खेदाची गोष्ट आहे. आणि संपूर्ण कारखानाचा सोयऱ्या झाल्याचा झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि एका विशिष्ट वर्गाच्या समाजात त्यांना त्या ठिकाणी सत्तेचा लाभ देण्याचं धोरण स्वीकारण्यासारखं आहे असं आम्हाला वाटतं. कमिटीच्या समोर भाषण करताना सांगितलं का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवार गट हा आपल्याला मतं ट्रान्सफर करू शकत नाही. शिंदे गटाचं सुद्धा महाराष्ट्रातल्या काही प्रमुख याच्या जिल्ह्यामध्ये त्यांचं प्राबल्य आहे. त्या लोकांनी जर आमच्या उमेदवारांना 2-2 जागा द्याव्यात, मी विधानसभेच्या 2-2 जागा घटक पक्षांना द्याव्यात आणि त्यांनी ती माणसं निवडून आणावीत किंवा आमच्या उमेदवारांना आम्ही जागा देणार आणि तुमचे उमेदवार घेणार आणि त्या ठिकाणी कमळावर लढायचं किंवा घड्यावर लढायचं असा प्रकार आम्ही मान्य करणार नाही, ही भूमिका त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आठवले साहेबांना ती मान्य आहे का आपल्याला दिलेल्या जागेवर पक्षाचा बंधुकोन उमेदवार सुद्धा नसावा आणि त्या ठिकाणी मताच्या संदर्भात तसं विश्लेषण झालेलं आहे पूर्णपणे. आज भाजपबरोबर ओबीसी समाज मोठ्या संख्येने आहे, आघाडीबरोबर दलित मुस्लिम सर्व आहेत. मराठा समाजाचं संपूर्णपणे आरक्षणामुळे जे काही बायफर्केशन झालेलं आहे, हे झालेलं आहे, तो गोंधळाची परिस्थिती आहे. त्यामुळे येत्या विधानसभेमध्ये रिपब्लिकन पक्षाला जर सत्तेत जायचं असेल तर जो सत्तेतून सत्ता मिळवून देण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून एक जरी रिपब्लिकन पक्षाचा खासदार आमदार झाला तरी चालेल, ध्वजाखाली काम करणारा असला पाहिजे. तो माणूस कोणी आयात केलेला नसावा, दुसऱ्या पक्षाने उमेदवार देऊ नये. म्हणजे उद्या म्हणले इथं तुम्हाला इथून रिपब्लिकन पक्षाला जागा सोपो आणि तिथून तुम्ही एखादा तिथला भाजपचाच किंवा अजित पवार गटाचा किंवा शिंदे गटाचा उमेदवार घ्या रिपब्लिकन म्हणून, तर आम्ही मान्य करणार नाही. आम्हाला आमच्या जी जागा मिळेल ती राखीव असेल, जनरल असेल, त्या ठिकाणी त्या जिल्ह्यातला स्थानिक आमदार उमेदवार असावा ज्याचं त्या सामाजिक दृष्टिकोनातून काम असावं. आणि महायुतीत आहेतच, महायुतीत आता हे बघा या तालुक्यातली महायुतीची जागा कोणत्या वाटायला जायचा अजून विचार व्हायचा आहे. ती काय जागेचा आज काय आपण जाहीरपणे बोललो अजित पवारच्या गटाबरोबर आम्ही राहणार नाही, हे आम्ही जिल्ह्यात राहणार नाही सांगितलं त्यांना. मधुकर पिचक कोणत्या पक्षाचे आपल्याला माहिती नाही, पण ते राहतील त्यांना काय येऊ द्या ना मग त्यावेळी ते काय सांगता येत नाही आम्हाला. आमचा प्रश्न आता आम्हाला ते काय करायचं आम्ही माहिती. एक वेगळा प्रश्न विचारतो शांतपणे सांगा. इथे अगस्ती कॉलेजला पिचडांचं नाव द्यावं अशी त्यांची मागणी आहे. तुमचं काय म्हणणं आहे? अगस्ती कॉलेजला पिचडांचं नाव देण्या संदर्भातल्या अगस्तीच्या उभारणीमध्ये जी काही नोंदणी होती त्याची आस्ती आहे ती तो त्यांच्या ट्रस्टीचा विषय आहे तसा त्या तालुक्यात जनतेमध्ये आम्ही दिली. ऐका ना, मी त्याच्या मागणीचं समर्थन करतो, यासाठी करतोय का पिचडांचे आपले जरी हे असले पण ती संस्था चालवण्यामध्ये काही काळामध्ये उभारणीमध्ये बाबूजी असतील, पिचड साहेब असतील, अशी 2-3 मंडळी मोजकी मंडळी आहेत. कारण ती संस्था टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, विस्तारीकरण केलेले आहे. तिचे जे काही इतर प्रश्न असतील त्या प्रश्नाची आपल्याला सध्या चर्चा करायची. त्यांनी ती मागणी केली, त्याला वाटली असेल किंवा त्याच्या त्यांनी केलेल्या मागणीचं आम्ही समर्थन करतो, तिची काय अडचण नाही.